ताई निलिमा राजे कसं वाटतंय ताई? नाही नको, माझ्या मैत्रिणीचं नाव येते. अच्छा मग ती लग्नात आली होती ती? नाही मग नकोच नको. प्रतिमा राजे. नाही नको. अरुंधती राजे. नाही नको. मी काय म्हणतो अनुराधा, नाव कशाला बदलायचं? ठीक आहे, तू म्हणतेस तर बदलूया. वसुंधरा राजे. वसुंधरा राजे मंत्री नाही, दुसरं सांग ना. मी काय म्हणतो नरसिंगराव, राजे पाहिजेच का? भाऊजी आपल्या समर्थ कसं समर सिंग आहे तसं हे राजे, म्हणजे नावात कसं वजन पाहिजे, असं रॉयल फॅमिलीतलं नाव वाटलं पाहिजे. काय ताई? मम्मा बोलवलंस मला? हो. अरे समर, आम्ही सुनबाईंचं नाव बदलायचं म्हणतोय. का? नाही म्हणजे का? अरे आपल्या खानदानाला शोभेल असं नाव पाहिजे ना. पण नाव चांगलं आहे की सुमीचं? तसं नाही, म्हणजे सुमी एक काय नाव आहे का? सुमन. सुमन म्हणजे फुल. अगदी साधं सरळ आणि सोपं नाव आहे. म्हणूनच नकोय. अहो भाऊजी, समर शेवटी मुख्यमंत्री होणार आहे पुढे जाऊन, त्याच्या स्टेटस तर शोभेल असं नाव पाहिजे ना. समर, अरे आपल्यात सगळ्यांची नावं बदलायची प्रथाच आहे, नाही का? हो हो. म्हणजे ताईने सुद्धा लग्नानंतर नाव बदललं होतं. म्हणजे आपल्याला चांगलं नाव शोधायचं. तर समर, तू ओके आहेस ना? मला बदलायचंय. ठीक आहे मम्मा, पण नावात काय आहे ना, म्हणजे सुमी सुमीच राहणार आहे ना. ठीक आहे, मग प्रश्नच मिटला. नरसू, तू शोध नाव. चालेल. मम्मा तुम्ही शोधा नाव, मी आलोच. हो हो जा तू, नाहीतरी काय मी तुझ्या कानातच नाव सांगणार आहे. प्रथाच आहे ना तशी. हा आलोच मी. ये. बोल. सुमी नाव बदलायचं नाही म्हणतीय. काय? अरे पण मी आत्ताच मम्माला होय म्हणून सांगून आलोय. अयो आता मग आता तिला समजावायला लागणार आहे. अहो, ती नाही समजून घेणार. बबन एक काम कर, सुमीला म्हणून तिचं नाव जरी बदललं ना तरी ती माझ्यासाठी सुमीच राहणार आहे. ताई मग हे फायनल आहे ना? एकदम फायनल. अरे समर, सॉलिड नाव फायनल झाले. हा चल चल. सूर्या, पुरीचं एवढं चांगलं झालं आणि तू का असं थोबड सुकून बसलायस? सरे झालं गेलं विसरून जा. उगा मनाला लावून घेऊ नकस. आता सुमीच्या लग्नात तुला मिरवता नाही आले ते इसर इसर. होय सूर्या, तुझ्यावर जी येळ आली ना ती यायला नाही पाहिजे होती राव. आणि सुमी तुला असं बोलली कारण तिला माहितच नव्हतं ना नेमकं तिथं काय झालंय ती. उगाच असं तोंड पाडून बसू नकस. ए दोघं बी गप बसता का जरा?
लका सुमी नाही म्हणून मला वाईट वाटायला लागले. अरे असं आहे वय, आम्हाला वाटलं तुला लग्नात जेवण बनवायला लावलं म्हणून तू नाराज आहे. नाही नाही लका, उलट मला अभिमान आहे की माझ्या पोरीच्या लग्नात मला स्वयंपाक करायला मिळाला म्हणून. नाहीतर सुमीच्या लग्नात जर वरा डाक उपाशी गेला असतं ना तर तिला किती वाईट वाटलं असतं. हे बी खरं आहे म्हणा, पण काय पण म्हणतो रे, आज पुरीचं लग्न लय थाटामाटात लावून दिलंस. सुऱ्या, लग्नात जेवण तू केलंयस हे सुमीला जर कळलं तर? कोण सांगणार? तुम्ही? नाही बा, आम्ही कशाला सांगू? तेच, सुमीला यातलं काय बी कळलं नाही पाहिजे. हो, तुम्हीला कळलं ना तर तिकडे बंगल्यावर राडाच होईल. अरे नाही होणार तसं, सुमीन तसा शब्द दिलाय मला. अरे ते सगळ्याला धरून राहणार आहे. बापाचं नाव खराब होईल असं कधीच वागणार नाही ती. मंत्री पाटलांच्या घराण्याला शोभेल असं नाव पाहिजे. पण काही म्हणत आहे, तुझी चॉईस चांगलीच आहे. नावाची. हो, नावाचीच ना. निरोप द्यायच्या आधीच पायलट साहेब होय म्हणले ती नाव बदलायला. मला नाव बदलायचं नाही आणि मला नाही विचारता कसं काय होय म्हणलं येऊ. किती पण नाव बदलली का नाही तरी तू माझी सुमीच असणार आहेस असं म्हणले ती पायलट साहेब. अगं सुमी, चल आता नवरा होय म्हणलाय, मला काय करता येणार. उगाच नावावरनं महाभारत नका. तू लई केले माझ्यासाठी. माझी बारी. ये सुमी ये. या समर, आता मंत्री पाटलांच्या सुनबाईंचं नाव बदलणार आहे बरं का. म्हणजे रिवाजाप्रमाणे मी समरच्या कानामध्ये नाव सांगणार आणि नंतर तो ते तांदुळात लिहिणार आणि मग आजपासून सुनबाईंचं नाव तेच असणार. अयो मामासाहेब, सुमी काय भारी नाव सुचवलं तुम्ही. अरे समर, संयोगिता राजे. नाही मम्मा, अगं आत्ताच बघ ना, सुमीचं नाव ठरवताना आपण किती विचार केला. मग आपल्या मुलीचं नाव ठेवताना तात्यांनी आणि सुमीच्या आईनं किती विचार केला असेल. त्यांचं 20-22 वर्षांचं प्रेम, सुमीची आजवरची ओळख अशी आपण एका झटक्यात का बदलायची. हे पण मम्मा, जगातले प्रत्येक आई वडील आपल्या मुलीचा जन्म झाल्यावर आपल्या आवडीचं नाव तिला देतात. मग तीच आवड तिची ओळख बनते आणि प्रत्येक मुलगी ती ओळख अत्यंत आवडीने जपत असते. मग पुढे तिचे मित्रमैत्रिणी, शेजार पाजार, अख्खं जग तिला त्या नावानं ओळखायला लागतं. मग लग्न झाल्यावर असं काय होतं की आपण ती ओळख बदलतो. मुलगी स्वीकारतोय तर तिचं नाव सुद्धा स्वीकारलं पाहिजे ना, कारण तीच तिची खरी ओळख असते. आयुष्याची 20-25 वर्ष अभिमानाने मिरवलेली ती ओळख
अशी एका झटक्यात तांदळावर नाव लिहून कशी काय पुसू शकतो आपण? आपल्यालाच नाही, कोणालाच ती पुसायचा अधिकार नाही. एखाद्या मुलीच्या मनात नसताना तिच्यावर नवीन नाव का लादायचं? मी सुमीचं नाव नाही बदलणार. ती सुमी आहे आणि सुमीच राहणार. शाबास पायलट. अरे काय भाषण दिलंस तू. बनणार बर का तू मुख्यमंत्री. ते नाही ग, मला जे मनापासून वाटलं ते बोललो मी. जे असेल ते. पण तू अगदी माझ्या मनातलं बोललास बघ. तुला कळतं की माझ्या मनातलं. कळायलाच पाहिजे, शेवटी तू माझी सुमी आहेस. आणि मी आयुष्यभर तुझी सुमीच राहणार बघ. अजिबात नाही. अहो भामाजी असं का? काल ते दिवसभर शालूचा बोजा आणि आता परत ही साडी. मला घालू दे की माझा नेहमीचा ड्रेस. अगं आता तू पोरगी राहिली नाहीस, तुझं लगीन झालंय, तुला साडीच घालायला लागणार. पण का? अगं सासू सासरे काय म्हणतील? काय त्यांनी बघितलं की ह्या आधी ड्रेस मध्ये मला. आधीची गोष्ट वेगळी होती, आता लगीन झालंय तुझं. लगीन झालं तरी मी बदलत नसते सुमी. सुमी सुमीच राहणार. असं नसतंय ग पोरी, लगीन झाल्यावर पोरीला बदलायलाच लागतं, असा नियम असतोय. असला कसला नियम हो? तरी तुझं नशीब, तू आमच्या काळातले नियम बघितले असतेस तर पळून गेली असते. 4 चौघात एक शब्द बोलता यायचा नाही. आता तुमचा जमाना राहिलाय का? नाही, तरी पण काही नियम पाळायच लागतात. थांबा, मी आता जाऊन पायलटला सांगते. मला काय कैद करायला लगीन केलंय का त्यानं? काय पोरगे ही, आमचं लगीन झालं तेव्हा नवऱ्याकडे बघायची हिंमत नसायची. तुझं नशीब म्हणून पायलट सारखा नवरा मिळालाय. माझा नवरा किती बी सेवा केली ना तरी काठीने बदाडायचा. तसं तर नाही ना काय तुझं? नाही, पायलट असं कधीच करणार नाही. तसा मनानं लई चांगला आहे पोरगा. काय तुला लाज लाज आहे का नाही? नवऱ्याला पोरगा म्हणतेस व्हय? नवऱ्याच्या आधी दोस्त आहे तो माझा. आणि पायलट त्या बाकीच्या पोरीच्या नवऱ्यासारखा नाही, आधीपासूनच वेगळा आहे. गोरा आहे म्हणून का? रंगावर जात नसते सुमी कधी. मन, माणसाचं मन महत्वाचं आहे. आणि पायलट मनाने एक नंबर आहे बघा. कधी राग नाही का चिडचिड नाही. समोरच्याला कसं असं समजून घेतोय. आतापर्यंत त्याच्या इतकं कधीच मला कोणी समजून घेतलं नाही. म्हणूनच त्याच्यावर वसकत असतीस का सारखं सारखं? अहो ते प्रेम आहे भामाजी. असलं तुम्हाला कळणार नाही ते. माणूस फक्त आपल्याच माणसावर गाजवतोय. पायलट तर माझा आहे म्हणून मी गाजवते. पण तो बी त्याची जिम्मेदारी एकदम नीट पार पाडतोय बघा. खरंच मानलं पाहिजे पायलटला. त्याच्यासारखा दोस्त मिळाला मला, हे नशीब आहे माझं. आणि आता तर तो माझा नवरा आहे, म्हणजे डबल नशीब माझं. भाऊजी, भाऊजी, हं? काय म्हणताय नरसिंगराव? कुठं काय? काय नाही. अनुराधा, मी काय म्हणतोय, जरा खाऊन बघतेस? फार चांगली चव आहे फराळाला. हो, मग जाऊन राहता का तिच्या घरी? कशाला, आता सुमनच आपल्या घरी आली ना. नरसू, सांग रे बाबा जरा यांना समजावून. मी काय सांगू यांना समजून? अरे सांग यांना, काल ये ती मुलगी या घरात ते. एकतर कालपासून डोकं उठलंय माझं. ते त्यांचं हे काय झालं अनुराधा? अहो काय झालं म्हणून काय विचारताय भाऊजी?
काल हांडा आणि कळशा उतरवताना तिने किती आवाज केला माहिती ना तुम्हाला? ती तुमचीच चूक आहे नरसिंगराव, सांगितलंय सुमननं. माझे कसे? ते तुम्हाला माहित. आणि सुमन या घरची सून आहे, लाडूवाली नाही. काय सून काय शोभते का ती या घरात? काल मंत्री पाटलांच्या घराण्याला शोभेल असं नाव ठेवायचं म्हणत होतो आम्ही तिचं, तर तेही नाही. मी काय म्हणतो अनुराधा, अगं चांगलं नाव आहे की तिचं, अगदी सोपं सरळ, कोणताही अवघडपणा नाही नावातही आणि तिच्यातही, अगदी सरळ आणि साधं. आता समरनंच नाव बदललं नाही, त्यात सुमनचा काय दोष? ताई, समर पण आता असं का वागायला लागलंय कळतच नाही. सारखं तिच्या पुढे पुढे करणं बरोबर नाही ना. समर नाही हं? ती पुढे पुढे करायला लावतेय त्याला. अनुराधा, आपलं लग्न झालं ना तर मला पण लोक असंच म्हणायचे. काय चाललंय तुमचं? खाल्ल्या मिठाला जागताय का तिच्या? नरसू, हा फराळ आधी घराबाहेर फेकून दे. या घरात काही कायदे कानून आहेत हे समजाव त्या मुलीला. हो ताई, तू काही काळजी करू नकोस. मी तिला आपले सगळे कायदे कानून समजावून सांगतो व्यवस्थित. मी काय म्हणतोय अनुराधा, उगाच कडक नियमात अडकू नकोस समर आणि सुमनला. अगं लहान आहेत अजून दोघं, कुठं चुकत असतील तर आपण समजून घ्यायला पाहिजे. लहान? अहो, समरला मुख्यमंत्री करायचं म्हणते मी, आणि तुम्ही त्याला लहान काय म्हणताय? ताई, तू काय काळजी करू नको. अगं मी आहे ना, मी तुझ्याकरता दिवस रात्र एक करीन. समर मुख्यमंत्री बनण्याकरता माझ्या रक्ताचा थेंब थेंब सांडीन. एवढंही काही करायची गरज नाहीये. बस ती मुलगी जोवर या घरात आहे तोवर तिला या घरात वागायचं कसं, बोलायचं कसं हे शिकवायला पाहिजे. तिचा आगाऊपणा जराही खपवून घेतला जाणार नाही. समजाव तिला. ठीक आहे ताई, ती जबाबदारी माझी. त्या आचार्याच्या मुलीला आपल्या घरातले रिवाज नियम माहिती नाहीत, ते मी समजून सांगतो तिला व्यवस्थित. आणि समरलाही या गोष्टींची जाणीव व्हायला हवी. ताई, समरची पण जबाबदारी माझी. तू काही काळजी करू नकोस. जावई बापू, सुमे, तू साडी फारच छान दिसतेस बाबा. कशी काय? काय माहिती. जावई बापू, काय काम होतं काय? हा, सुमीशी बोलायचं होतं. नाही, आता असं खोलीत भेटता बोलता येणार नाही. जे काय असेल ते सोळकं झाल्या. सोळकं? हा, 16 दिवस जागरण, गोंधळ, देवदेव पूजा होस्तोवर तुम्हाला भेटता बोलता येणार नाही. मग तुम्हाला काय भेटायचे ते भेटा, बोला. 16 दिवस? म्हणजे एवढे दिवस बोलायचं नाही? बोलायचं की, पण असं खोलीत यायचं नाही. सांगा काय बोलायचं ते. जेवण झालं? जेवण आताशी कुठे सकाळ झालीये. हा, ब्रेकफास्ट, नाश्ता झाला का? नाही अजून. तुझा? अगं बाई, आवाजावं बोल की, कुणी ऐकलं तर काय म्हणेल. नाही नाही, ती जे म्हणते ते म्हणली तरी चालेल, काही हरकत नाही. नाही नाही, ते आम्ही बघू. तुमचं आधी काय काम आहे ते सांगा बघू. अजून नाही, काम काहीच नाही. येतो मी.